तर मोसंबीचे दर घसरल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। मोसंबीच्या दरात टनामागे 50,000ची घसरण झाली आहे। सध्या मोसंबीला टनामागे 9 ते 15,000 दर मिळतोय। त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक अडचण झाली आहे। मोसंबीचे दर घसरण्याची कारणं काय आहेत त्यावर एक नजर टाकूयात। दक्षिण भारतामध्ये थंडीचं प्रमाण वाढल्यानं मोसंबीची मागणी घटली आहे। बाजारपेठेत आंध्र प्रदेश आणि पंजाबच्या किन्नू मोसंबीचं आगमन झालंय। फळांवर मंगू रोगाचा प्रादुर्भाव सुद्धा झालाय, त्यामुळे शेतकरी अडचणीत आहे। अवकाळी पावसानंही फळांचं नुकसान केलंय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडलेले आहेत। विजय, मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांची नेमकी काय व्यथा आहे? नक्कीच अगदी जर पाहायला गेलं तर मोसंबीचं माहेरघर म्हणून मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर मधील पैठण आणि जालना जिल्ह्याची ओळख आहे। मात्र आता याच भागामध्ये जर पाहायला गेलं तर मोसंबीचे दर जे आहे ते मोठे पडले असल्याचे पाहायला मिळत आहे आणि याचा फटका जो आहे तो देखील शेतकऱ्यांना झाल्याचा पाहायला मिळत आहे। कारण आजच्या परिस्थितीला जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांची आंब्या बहाराची जी मोसंबी आहे ती मोसंबीला 50 ते 60 रुपये किलो दर जो आहे तो लागत असतो। मात्र यावर्षी जर पाहिलं तर वातावरणातील बदल आणि त्याचबरोबर मोसंबीवरती पडलेला मंगूर रोग याचा सर्वाधिक फटका जो आहे तो दरावरती झाल्याचा पाहायला मिळत आहे। सध्या जर पाहायला गेलं तर बाजारपेठेमध्ये मोसंबीला केवळ 9 रुपये ते 15 रुपयापर्यंत दर जो आहे तो लागत असल्याचा पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे आता शेतकरी वर्ग जो आहे तो मोठा संकटात सापडत आहे। कारण मोसंबी वरती केलेला खर्चही आता निघत नसल्याने शेतकरी जो आहे तो आता नैराश्यात जात असल्याचा पाहायला मिळत आहे। अनेक शेतकऱ्यांनी आता थेट मोसंबी उपटून फेकण्यास देखील सुरुवात केली, जे आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या मी त्याच बाजारपेठेमध्ये आहे। या ठिकाणी जर पाहायला गेलं तर मोसंबीला केवळ 9 रुपये ते 16 रुपयापर्यंत दर मिळत असल्याचा पाहायला मिळत असतो। मात्र गत वर्षी हा दर जर पाहायला गेलं तर 50 ते 60 रुपये होता आणि त्यामुळे आता शेतकरी जो आहे तो दुहेरी संकटात सापडत आहे। कारण उन्हाळ्यामध्ये जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना याच मोसंबीच्या झाडं आपले तळ हाताप्रमाणे जपत असल्याचे पाहायला मिळत होते आणि तळ हाताप्रमाणे जपलेली मोसंबी आता शेतकऱ्याला हिवाळ्यामध्ये उकडून फेकण्याची वेळ जी आहे ती आलेली आहे। कारण एकीकडे शेतकऱ्याच्या मोसंबीला योग्य दर मिळत नाही तर दुसरीकडे आता उत्पन्नात देखील घट होत असल्याची पाहायला मिळते। मागील सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामध्ये शेतकऱ्यांची मोठी मोसंबीची गळती झाल्याची आपल्याला पाहायला मिळाली होती आणि त्याचबरोबर आता बाजारपेठेमध्ये देखील जर पाहिलं तर अनेक दरामध्ये घसरण जी आहे ती झालेली आहे। कारण थंडीचं देखील हवामान जे वाढल्याचं पाहायला मिळत आहे। त्याच पद्धतीने पंजाब मधील किन्नू जो आहे तो देखील बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी आलेला आहे। याचा फटका जो आहे तो मोसंबीवरती झाल्याचा पाहायला मिळतोय। त्यामुळे आता सरकारने मोसंबीला एक हमी भाव जाहीर करावा अशी मागणी जी आहे ती आता करत असल्याचं पाहायला मिळत आहे। जगदीश, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।